शिक्षक म्हणजे ज्ञानाचा साठा आणि अनुभवांचा खजिना असतो. तसेच आमच्या शाळेचे लाडके मुख्याध्यापक, ज्यांनी आम्हाला सर्व कार्यक्रम व आमच्या आजच्या कार्यक्रमाला परवानगी देतात, ते आमचे CG तेरढाळे सर, ज्यांच्यामुळेच समुद्रासारखे मोठे नाव बनले आहे. ज्यांचा आवाज ऐकताच असे वाटते की नरेंद्र मोदी साहेब बोलत आहेत, असे आमचे लाडके पर्यवेक्षक PB शेट्टी सर. तुमचं जेवढं वय झालंय तेवढा मला अनुभव आहे. त्यांचे ब्रीद वाक्य इतिहास क्षेत्रातील बादशहा. आल्यावर तोंडातून वाक्य कुठले? पुण्य केलोय की तुमच्यासारखी माझ्याकडेच येतात कोण? तर नवस केलं होतो. आम्ही एवढी दंगामस्ती केली, सर्व काही केलं, पण त्यांनी आम्हाला समजून घेतलं. आमच्या प्रत्येक तक्रारी समजून घेऊन त्या कधी आमच्या घरी सांगितल्या नाहीत. सर, आम्ही सर्व 10वी अ चे विद्यार्थिनी खूप आभारी आहोत. आमचे लाडके वर्ग शिक्षक RC चौगुले सर, शाळेतील सर्व शिक्षकांच्या मध्ये गणिताचे तज्ज्ञ म्हणजे खोत सर, वर्गावर येऊन आम्हाला रागवत होते, मारत होते. तुम्हाला आता काही कळणार नाही, नंतर कळेल असे म्हणणारे खोत सर. शांत व मयाळू शब्दांचे हे त्यांचे ब्रीद वाक्य. आमचे शिक्षक SK पाटील सर, त्यांनी 100 वेळा जरी सांगितले त्यांचे आम्ही न ऐकणारे. प्रत्येक तक्रारी समजून घेऊन त्या कधी आमच्या घरी सांगितल्या नाहीत. माझी वही पूर्ण आहे पण घरी विसरलो. सर मी नव्हतो, याला विचारा. सर हा माझ्या वहीत बघतो. असे आमचे प्रत्येक कारण ऐकणारे आमचे लाडके सूरज पाटील सर. मराठी विषयाचे गाढे अभ्यासक, ज्यांनी आम्हाला जून महिन्यापासून प्रेमाने बोर्ड परीक्षेची भीती घालून ती दूर करण्याचा मार्ग दाखवला, ते आमचे मसुटे सर. हसो और हसाओ हा त्यांच्या जीवनाचा नियम. कायम हसणारे आणि प्रत्येक विद्यार्थ्यांना हसवणारे म्हणजे आमचे लाडके अनुजे सर. आमचे शिक्षक चोपडे सर, त्यांचा विषय भूगोल. धड्यामध्ये नकाशा बघायला सांगितल्यावर आम्ही त्यात आमचे गाव शोधायचो. शिस्त म्हणजे शिस्त, अनुभवाचा खजिना म्हणजे आमच्या कितीही रागावल्या तरी नंतर आणि प्रेमाने बोलणाऱ्या आमच्या कुंभोजकर मॅडम, ज्यांची स्माईल म्हणजे काळजात घर करून बसणारी. पण काय करणार, त्या हसतच नाहीत. मॅडम हसल्यावर खूप भारी दिसतात. त्यांचा विषय म्हणजे गणित. त्यांच्या विषयाची सूत्रे पाठ करेपर्यंत आमची सूत्रे बनायची आणि ते नेहमी म्हणायचे, परीक्षेला सांगतो तुम्हाला सगळ्यांना. आणि मॅडम बोलत असताना आम्हाला त्यांचा कधीच राग आला नाही. त्या म्हणजे TS चौगुले मॅडम. लिहून लिहून आमचे हात दुखतील, पेनाची शाई संपून जाईल, पण त्या लिहून द्यायचे थांबणार नाहीत, अशा आमच्या श्वेता मॅडम. सर्व शिक्षण म्हणत होते मुलं कधी बघितली नाहीत, पण अशा एकच मॅडम ज्या म्हणत होत्या तुम्ही गेला की तुमची मला आठवण येणार. ज्या वेळी मी 10वी अ च्या वर्गावर येईल त्यावेळी तुम्हा मुलांची मुलींची खूप आठवण येईल. आमच्या प्रेमाळू हेरवाडे मॅडम. शेवटी आम्ही जाताना सर्वजण एवढेच म्हणतो, आमच्याकडून काही चूक झाली तर आम्हाला माफ करा. यामध्ये कोणाचे नाव राहिले तरी देखील आम्हाला माफ करा. आम्ही सर्वजण कुठेही गेलो तरी तुमच्यासारखे शिक्षक आम्हाला कुठेच मिळणार नाहीत. निरोप समारंभ म्हणजे आपण आपल्या शाळेचा शेवटचा निरोप घ्यायला आलेला दिवस. हा दिवस म्हणजे आपल्या शाळेच्या लाईफचा शेवटचा दिवस असतो. त्यामुळे आनंदही तितकाच आणि दुःखही तितकंच. एकीकडे शाळेच्या लाईफमधून मुक्त झाल्याचा आनंद, तर दुसरीकडे आपल्या जिवलग मित्रमैत्रिणींपासून दूर झाल्याचं दुःख. शाळेमधील मित्रमैत्रिणींना मी एकच सांगू इच्छितो, मला विसरून जाऊ नका. कुठे भेट झाली तर प्रेमाने 2 शब्द बोला. वो दिन भी क्या दिन थे, वो दिन भी क्या दिन थे, वो दिन भी क्या दिन थे. मन उधाण वाऱ्याचे, गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते.